नमस्कार मित्रांनो, शरद पवार राजकारणातून संपले नाहीत. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा दोष करा. त्यांच्या नेटवर्किंगच्या कौशल्याबद्दल अचंबित व्हाल किंवा ते कोणत्याही गोष्टी मॅनेज करू शकतात म्हणून त्यांना मोडीत काढण्याचा प्रयत्न करा. पण देशाच्या राजकारणातून तुम्ही त्यांना बाजूला ठेवू शकत नाहीत. ही व्यक्ती म्हणजे शरद पवार. घटक पक्षांकडून विरोध असतानाही म्हातारपणी राज्यसभेची उमेदवारी खेचून शरद पवारांनी आपला दम दाखवून दिला. पवारांना उमेदवारी दिली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेम करतील आणि त्यात महाविकास आघाडीची मत फुटतील या भयपोटी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस शरण गेले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट तर शरद पवार यांच्या भोवती गेल्या 6 दशकात फिरत आहेत आणि 6 वर्ष अजून फिरणार. वयाच्या 85 वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक गटाचा हा वयोवृद्ध नेता तिसऱ्यांदा बिनविरोध राज्यसभेवर जायला सज्ज झाला आहे. 1967 मध्ये शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले होते. तेव्हापासून त्यांची संसदीय कारकिर्दी अखंड सुरू आहे. 6 वेळा विधानसभा, 1 वेळा विधान परिषद, पुढे 7 वेळा लोकसभा आणि आता तिसऱ्यांदा राज्यसभा. महाराष्ट्रात असताना शरद पवारांना स्वबळावर कधीच सरकार बनवता आलं नाही. जोडतोड टेक्नॉलॉजीनेच ते चालवत आहेत. आताही ज्या महाविकास आघाडीने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहेत, त्या आघाडीमध्ये त्यांचे फक्त 10 आमदार आहेत. अनेक जण त्यांच्या राजकारणाचे मूल्यमापन आकड्यावर करण्याची गलती करतात. त्यांना पवार कळलेच नाहीत असं म्हणावं लागेल. हा माणूस काहीही करू शकतो या गोष्टीला राज्यसभेच्या त्यांच्या उमेदवारीने बळ मिळाले आहेत. जेव्हा जेव्हा पवार संपले अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा पवार नव्या जोम्याने उभारी घेताना दिसतात. राज्यसभेच्या 7 जागांसाठी महाराष्ट्रात 16 मार्च रोजी निवडणूक लागली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 5 मार्च अखेरची मुदत होती. 7 जागांपैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ फक्त 1 जागा येणार होती. तीही महाविकास आघाडीत एक संघ राहिला तर. 2 दिवस आधीपर्यंत राजकारण माजले होते. आदित्य ठाकरे यांनी या जागावर दावा सांगितला होता. ही आमची हक्काची जागा आहेत. संख्याबळ आणि रोटेशन पाहिलं तर आम्हालाच ही जागा मिळायला पाहिजेत असा दावा उंबाठ्याचे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे सुरुवातीपासूनच करत होते. काँग्रेसचा आग्रही वेगळा होता. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते पद टिकवण्यासाठी काँग्रेसला ही जागा पाहिजे होते. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे असं विजय वडेट्टीवार सांगायचे. राज्यसभेत विरोधी पक्ष नेत्यांच्या पदावर दावा करायचा असेल तर किमान 25 खासदार हवेत आणि सध्या राज्यसभेत काँग्रेसचे 27 खासदार आहेत. यात काही जण निवृत्त होत आहेत. सध्याचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांची मुदत जूनमध्ये संपते. काँग्रेसला ते टेन्शन होतं. राज्यसभेच्या बदल्यात विधान परिषद घ्या अशी ऑफर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना दिली होती. महाविकास आघाडीकडे एकूण 46 मते होती आणि जिंकण्यासाठी 37 मतांचा कोठा होता. एकच उमेदवार निवडून येऊ शकत होता. त्यासाठी तिन्ही पक्षाचे एकमत हवे होते आणि तेच होत नव्हते. उंबाड आणि काँग्रेस दोघेही 2 दिवस आधीपर्यंत जागा सोडायला तयार नव्हते. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले तर शरद पवार एनडीए सोबत जातील याची त्यांना भीती होती. अशा परिस्थितीत शरद पवारांची कन्या खासदार सुप्रिया सुळे ऍक्शन मोडवर येतात. आल्या आणि पाहता पाहता चित्र बदलले. त्यांनी आधी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांच्याकडे फिल्डिंग लावली. नंतर उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मातोश्रीवर भेटल्या. पवार एनडीए मध्ये जाणार नाहीत याची हमी दिली. विलिनीकरणाचा प्रश्न आता उद्भवत नाहीत असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर केले. तेव्हा उद्धव ठाकरे आणि दिल्लीतले काँग्रेस हायकमांड राजी झाले. शरद पवार उमेदवार नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेम करू शकतात ही भीतीही होतीच. त्यामुळे 24 तासात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने निर्णय फिरवला. तलवारी मान झाल्या. पण काय वेळ आलीत पहा. शरद पवारांवर नियतीचा खेळ पहा. या पवारांनी अनेकांना आमदार केलं, अनेकांना खासदार केला. आज त्यांनाच एका खासदारकीसाठी एवढे अतिगत होण्याची वेळ आली. कुणी राज्यसभा देता का? राज्यसभा असं ओरडून मागण्याची वेळ त्यांच्यावर का आली? शरद पवारांना या वयात राज्यसभेवर कशा करता जायचे आहेत? शरीर थकले असेल तरी म्हाताऱ्या पवारांचा मेंदू ठणठणीत आहेत. खासदारकी खिशात नसेल तर कुणीही विचारणार नाहीत असं त्यांना चांगलंच ठाऊक आहे. आता राज्यसभेवर आले तर पक्षाच्या संसदीय पक्षाचे नेते असतील. त्यांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आहेत. हे खासदार कधीही भाजपमध्ये पळतील याचं त्यांना
टेन्शन असणार आहेत. अजितदादांच्या मृत्यूनंतर राजकारण खूप बदलले आहेत. शरद पवारांना 2 राष्ट्रवादीचे विलीनीकरण हवे होते. ते अडून त्यांना दोन्ही राष्ट्रवादीचा ताबा हवा होता. दादा अचानक गेल्याने सारे फिसकटले. अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी चौथ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आपल्याला सासऱ्याच्या सापकाळ्यात अडकायचं नाहीत हे दाखवून दिलं. सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ याला शरद पवारांनी कधीही ताकद दिली नव्हती. त्यामुळे पार्थ पवार शरद पवारांच्या नादी लागायचा प्रश्नच येत नाहीत. पवारांपुढे अनेक प्रश्न आहेत. धड उठता येत नाहीत. ते काय बोलते ते समोरच्याला कळत नाहीत. कितीही म्हटलं तरी ते शरीर आहेत. या महिन्यात शरद पवार 2दा रुग्णालयात भरती झाले होते. नातवंडांना खेळवायचंही त्यांचं वय संपलं आहे. बोलतात त्याचं नेमकी उलटं वागतात अशी पवारांची कीर्ती आहे. आता निवडणूक लढवणार नाहीत असे त्यांनी नातू युजवेंद्रच्या प्रचारात जाहीर सभेत सांगितले होते. तरीही सत्तेचा मोह संपत नाहीत. काही का असेना पवारांच्या उमेदवारीमुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होत आहेत. भाजपने 4 जागांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया इनावते आणि मराठवाड्यातील माजी आमदार रामराव वडकुते यांना संधी दिली. देताना पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. दलित, आदिवासी, मराठा, ओबीसी या जातींचा समीकरणाचा तसेच प्रदेशशेतीचा समतोल साधला आहे. वडकुते आणि युवनाते हे दोन्ही नावे अनपेक्षित होती. युवनाते या आदिवासी नेते आहेत. नागपूरच्या महापौर राहिल्या आहेत. वडकुते हे हिंगोलीचे धनगर समाजातील आहेत. पक्षाने तब्बल 28 नावे हायकमांडकडे पाठवली होती. त्यातून हे माणिक मोती हाती लागले आहेत. नगरसेवक ते खासदार हा प्रवास भाजपमध्येच होऊ शकतो याची पुन्हा एकदा प्रचिती आली. आपण राष्ट्रपती होऊ हे द्रौपदी मुर्मू यांनी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. भाजप तळागाळातल्या कार्यकर्त्यांना उचलतो हा संदेश पुन्हा एकदा देशभर गेला आहे. 2019 मध्ये तिकीट नाकारल्यानंतर तावडे हे राजकारणातून फेकले गेल्यासारखे होते. तरीही हिंमत न हारता या मराठा नेत्यांनी दिल्लीची वाट धरली. पक्ष संघटनेत काम सुरू ठेवलं. फिनिक्स पक्षासारखी त्यांची भरारी आहे. ज्यांचे तिकीट कापले तो आता तिकीट वाटू लागला. 5 ते 6 वर्ष तोंडावर बोट ठेवून पक्षासाठी मेहनत घेतल्याचे फळ त्यांना उमेदवारीच्या रूपात मिळाली. दलित चळवळीतला यशस्वी नेता म्हणून रामदास आठवले यांच्याकडे पाहिले पाहिजेत. एकूणच या यादीने बिनविरोध निवडणुकीचा मार्ग प्रशस्त केला तसेच म्हणावे लागेल. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.